नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे ग्रामीण रुग्णालय पाटण सावंगी ते पद निघालेली मित्रांनो. त्या GR आलेला आहे. त्याच्यामध्ये पद जे असणार आहे सुरक्षा रक्षक आणि आहार सेवा स्वच्छता सेवाची इथं टेंडर असणार मित्रांनो कटांत्री पद्धतीमध्ये. ओके, तर संपूर्णमध्ये तुम्हाला देणार आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचे आणि आपल्याला किती पगार असणार आहे, टेंडर कसं असणार आहे, संपूर्णमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं. लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. हा जो GR आलेला आहे मित्रांनो ग्रामीण रुग्णालय पाटण सावंगी येथे कुशल व अकुशल पदे सुरक्षा रक्षक, आहार सेवा व स्वच्छता सेवा कटांत्री पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा GR आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा GR आलेला आहे मित्रांनो. ओके, लेटेस्ट असा GR असणार आहे 11 ऑगस्ट 2025 चा GR असणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता प्रस्तावना दिलेली आहे जे की सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 6/6/2019 ग्रामीण रुग्णालय पाटण सावंगी येथे पदनिर्मितीस प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय कार्य कार्यान्वित झालेल्या रुग्णालयीन सेवा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कुशल व अकुशल पदे सुरक्षा रक्षक, आहार सेवा व स्वच्छता सेवा कटांत्री पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे राबवण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव आयुक्तालय शासनास सादर केलेला आलेला आहे. ओके, त्यानुसार प्रस्तावांच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्यास प्रस्ताव शासनाच्या विचारधारणात होती. त्याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय जो की तो वाचून घेऊया आपण आता. ग्रामीण रुग्णालय पाटण सावंगी येथे रुग्णालयीन सेवा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने तेथील कुशल व अकुशल पदे सुरक्षा रक्षक, आहार सेवा, स्वच्छता सेवा कटांत्री पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे राबवण्यात खालीलप्रमाणे शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये सेवेचे नाव दिलेले आहे, त्यानंतर मंजूर पदे दिलेले आहे, मासिक खर्च, एकूण मासिक खर्च सर्व पदांचा मिळून आणि एकूण सर्व पदांचा वार्षिक खर्च दिलेला आहे. आता कुशल व अकुशल पदे असणार याच्यामध्ये 13 पदे भरण्यात येणार आहे. याचा आपल्याला खर्च दिलेला आहे महिन्याला 2,50,115 रुपये. ओके, आता सुरक्षा रक्षकांची 5 पदे असणार आहे जे की ते एका सुरक्षा रक्षकाला 29 सर्व महिना असणार आहे. ओके, त्यानंतर आहार सेवा जो असणार आहे याच्यात त्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर टेंडर दिलं जाणार आहे जे की इथं मेसवाले वगैरे असाल, जे कोणी इथं रसोईचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेत असाल तर स्वयंपाकी वगैरे त्यांच्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. याच्यामध्ये महिन्याला खर्च वगैरे दिलेला आहे. आता स्वच्छता सेवामध्ये 4 पदे असणार आहे. एका एका जणाला इथं 13,256 रुपये पगार असणार आहे. ओके, अशा पद्धतीने 22 पदे असणार यांना मिळून 13 5 आणि 4 ओके 9 13 22 पदे आपल्याला इथं भरण्यात येणार आहे आणि इथं आहार सेवाचं इथं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने इथं टेंडर दिलं जाणार आहे. ओके, जे की स्वयंपाकाला इथे भेटेल. तर सदरी सेवांचे इथं खर्च जे असतात लेखाशीर्ष कटांत्री सेवामधून लेखाशीर्षामध्ये भागवण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये अटी व शर्ती पण दिलेल्या आहे. सदर कटांत्री कुशल व अकुशल पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याकरता खालील अटींची अधीत राहून केला जाणार आहे मित्रांनो. जे की ते सदर काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे भरण्याची केवळ सेवा शुल्कांच्या निविदा पद्धतीने अथवा उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या शासन निर्णय दिनांक 18/6/2014 नुसार सेवा पुरवठादारावरून निश्चित करण्यात यावा. विभागाच्या संदर्भातील शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदांनी मासिक टोक वेतनांवर भरण्यात यावा. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरणा करताना शासकीय परिपत्रक वित्त विभागाच्या 17/4/2015 त्यांचा दिनांक 2/2/2013 2/12/2013 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे शासन निर्णय, परिपत्रके, नियम यांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहणार आहे. सदर खर्च हा सन 2025-26 करिता मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. त्याच्यानंतर दिलेले आहे आता सदर कटांत्री सुरक्षा रक्षक बाह्य मार्फत भरण्याकरिता खालील अटींची अधीत राहून करण्यात यावा. जे की बाह्य यंत्रणेमार्फत काम करून घेताना शासन निर्णय 8/11/2006 मधील तरतुदीनुसार पूर्तता करण्यात यावी. जसं की तर शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ अथवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य घ्यावे. सुरक्षा रक्षक त्याच्यानंतर त्यांच्याकडून सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व रुग्णालयांसाठी विविध पद्धतीनुसार ई-निविदा प्रक्रिया एकाच वेळी व राज्य स्तरावर पार पडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे निवड करण्यात यावी. ओके, त्याच्यानंतर दिलेल्या सेवा पुरवठादार राज्य स्तरावर अथवा विभाग स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर निश्चित करण्यात यावा.
आता एम-एस-एफची जी भरती असणार मेस्ककडून भरली जाणार आहे, म्हणजे एम-एस-एफची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांच्यामार्फत त्यांना नोटिफिकेशन इथं येणार आहे. ओके, म्हणजे तिथून तुम्ही भरू शकता. त्यानंतर रुग्णालयांसाठी मान्य केलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या ही कमाल मर्यादा असून स्थानिक गरजेनुसार त्यांची संख्या संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी मंजुरी करून घ्यावी. त्यानंतर सुरक्षा रक्षकांचे वेतन बँक खात्यामध्ये जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढील महिन्यांचे देयक अदा केले जाणार नाही, याची टेंडर डॉक्युमेंट मध्ये समाविष्ट करण्यात यावा. सदर निवादा किमान 3 वर्षाकरिता इथं प्रसिद्ध करण्यात येईल. 3 वर्षाकरिता सुरक्षा रक्षकासाठी आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण असणार आहोत. त्यानंतर इथं वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना, शासन निर्णय, परिपत्रक, नियमांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहणार आहे. सदर खर्च हा 2025-26 मधून मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. आता इथं दिलेलं आहे सदर कटांतरी आहार सेवा व स्वच्छता सेवा खालील अटी शर्तीमध्ये राहणार आहे, जे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे टेंडर, जे की तुम्ही रसविवाल्यांसाठी ते असणार आहे. सदर सेवांसाठी शासन निर्णय उद्योग व ऊर्जा कामगार विभाग 1/12/2016 च्या प्रसिद्ध केलेल्या सुधारित नियम पुस्तिकेमध्ये विविध केलेल्या कार्यपद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावा. प्रशासकीय मान्यता देताना प्रक्रिया निश्चित करण्यात आलेला दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्याचं संबंधित पुरवठादाराने या बाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केलेला आहे त्या दराने जास्त नसल्याची, तसेच कोणत्याही पुरवठादारास फायदा होईल अशा रीतीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. निवादा प्रक्रियामध्ये राबवण्यात केंद्रीय दक्षता. त्यानंतर इथं आयोगांच्या मार्गदर्शन सूचनांचे CVC गाईडलाईन तंतोतंत पालन करण्यात यावे. निवादा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय खरेदी समितींच्या मान्यतेनुसार पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावे. ओके, आता क्षेत्रीय स्तरावर सदर सेवांचा संबंधित उपसंचालक, आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्या वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. सदर रुग्णालयामधील आंतर रुग्णालयांचे नियमितपणे आहार सेवा उपलब्ध होईल, तसेच आहाराचा दर्जा योग्य राहील याची सर्व यशस्वी जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची राहणार आहे. संबंधित रुग्णालय घेण्यात आहार सेवेचे वेळापत्रक फलक संबंधित रुग्णालयांच्या वार्ड मध्ये आपल्याला प्रदर्शित केलेल्या त्याबाबतचा नोंद ठेवणे आवश्यक राहील. वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना, शासन निर्णय, परिपत्रके, नियमांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहणार आहे. आता इथं सदर खर्च हा सन 2025-26 करिता मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. आता तुम्हाला मी त्याच्यामध्ये त्याचा गाईडलाईन देतो की तुम्हाला इथं अप्लाय करायचं सुरक्षा रक्षकासाठी जर म्हणायला गेले तर तुम्हाला सुरक्षा रक्षकासाठी तर 5 पदे असणार आहे. तुम्हाला MSFची वेबसाईट तिथून जाऊन आपण तुम्ही नोटिफिकेशन येणार आहे. ओके, आणि तिथे अकुशल जी पदं असणार आहे बाकीचं कुशल पदे आणि स्वच्छता रक्षक आणि आहार सेवांसाठी, तर आपल्याला स्वतः इथं आता ग्रामीण रुग्णालय पाटण सावंगी इथं तुम्ही कधी राहत असाल तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला तुम्ही इथं त्यांना टेंडरबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथून टेंडर तिथूनच भेटू शकतो. ओके, तुम्हाला याची मी आता गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. दादा तुम्हाला त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, आणि तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब पॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असा जॉब पॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.